मित्रांनो, जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची कथा ऐकणार आहोत, ज्यांनी केवळ समाजाच्या बदलासाठीच नाही तर त्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी देखील अनमोल योगदान दिले होते. होय, मी बोलतोय महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल. एकाच वेळी उद्योजक, समाजसेवक आणि शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारी, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताच्या इतिहासात अमर स्थान मिळवले. भटोबांचा कर्दनकाळ ज्योतिबा या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक 17 ते 19 याचे अभिवाचन आपण महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचा शोध घेऊया. त्यांची वडिलोपार्जित श्रीमंती, फुलशेती व्यवसाय, बांधकाम कंत्राट आणि स्त्री शिक्षणाची क्रांती या सर्व गोष्टी आपल्या आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहेत पुरुषोत्तम खेडेकर. चला तर मग महात्मा फुले यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण सांगू इच्छितो, या व्हिडिओतील सर्व विचार हे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकातील, ज्याचं नाव आहे भटोबांचा कर्दनकाळ ज्योतिबा, यातील आहेत. मित्रांनो, सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. पृष्ठ क्रमांक 17 वर लेखक म्हणतात, मोठे उद्योजक व बांधकाम कंत्राटदार ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे वडिलोपार्जित श्रीमंती होती. त्यांच्या वडिलांचा फुलशेतीचा मोठा व्यवसाय होता. त्या काळी पुणे शहरात फुलांचा पूर्ण व्यापार त्यांच्याच ताब्यात होता. ज्योतिबांचे वडील गोविंदराव यांचे हिशोब लिहिण्यासाठी त्या काळी एक पूर्णवेळ ब्राह्मण कारकून होता. आजही करोडोंचा व्यवसाय करणाऱ्यांकडे पूर्णवेळ कारकून नसतो. याचाच अर्थ ज्योतिबांच्या घरी आर्थिक सधनता होती. आमच्या देशातील चरित्र लेखकांनी मोठ्या माणसांचे चरित्र लिहिताना ते लहानपणी भीक अथवा माधुकरी मागत होते, नगरपालिकेच्या दिव्यात अभ्यास करत होते, अशा भटीबाबींना प्रचंड महत्त्व दिले. ज्योतिबांनी समाजकार्य, विशेषतः मोफत शिक्षणशाळा विनानुदानित चालविल्या. हा खर्च भागविण्यासाठी त्यांनी हातात भिक्षापात्र घेऊन दारोदार हिंडून भीक मागितली नाही. त्यांनी स्वतः एक बांधकाम कंपनी उभी केली. सुरुवातीला त्यांनी बांधकाम साहित्याचा पुरवठा केला. पुणे शहरातील येरवडा जवळील दगडी पूल, कात्रजचा पुणे सातारा रस्त्यावरचा बोगदा, खडकवासला धरण ही त्यांच्या कंपनीची बांधकामे आजही स्थापत्यशास्त्रातील उच्चतम नमुने आहेत. ही कामे ज्योतिबांच्या कंपनीकडून सुमारे 150 वर्षापूर्वी झालेली आहेत. याशिवाय मुंबई शहरातील फोर्ट भागातील अनेक इमारती व बोरीबंदर रेल्वे स्टेशन ज्योतिबांच्या कंपनीने बांधलेले आहेत. ह्या व्यवसायातून झालेला नफा ज्योतिबांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी वापरला. त्यांच्या कंपनीचे नाव होते पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, ज्याची स्थापना 1874 मध्ये झाली होती. थोडक्यात ज्योतिबा स्वतः जगातील निवडक विद्वानांपैकी एक होते. त्यांचा विविध क्षेत्रातील अभ्यास शास्त्रशुद्ध होता. ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होते, शारीरिकदृष्ट्या बलवान होते. त्यामुळेच त्या काळी भिक्षुकशाहीविरुद्ध ते बहुजन समाजासाठी लढा उभारून टिकू शकले. त्यांच्या मृत्यूपत्रात व्यवसाय लिहिताना कंत्राटदार असा आहे. त्यांनी सर्व मालमत्ता समाजसेवेसाठी अर्पण केली होती. अशा ह्या जगातील सर्वश्रेष्ठ अशा संस्कृती पुरुषाचा मृत्यू पुणे शहरातच 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. त्यांच्या पश्चात सयाजीराव महाराज गायकवाड व राजश्री शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्योतिबांचे कार्य वाढवले. ज्योतिबांच्या सहकाऱ्यांना मदत केली.
केशवराव जेधे व दिनकरराव जवळकरांनी समाज प्रबोधनाचे प्रचंड कार्य केले. ज्योतिबांचा प्रचंड मोठा सत्कार ब्रिटिश शासनाने केला. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली. नेल्सन मंडेला ह्या आफ्रिकन नेत्याने गुलामगिरी या पुस्तकाची इंग्रजी भाषेतील अर्पणपत्रिका वाचल्यावर गुलामांच्या हक्कासाठी लढणारा जगातील पहिला महामानव असा विचार मांडला. विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील, नारायण मेधाजी लोखंडे, मुकुंदराव पाटील, ताराबाई शिंदे, पंढरीनाथ पाटील, तानुबाई बिर्जे, डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा विविध नेत्यांनी ज्योतिबांचे कार्य गावोगाव पोचवले. महात्मा ज्योतिबा फुले हेच या देशातील प्राथमिक शिक्षणाचे जनक आहेत. स्त्री शिक्षणाचे एकमेव जनक आहेत. महात्मा फुले पुण्यात राहत असताना त्यांच्या घराचा क्रमांक 395 गंजपेठ होता. फुलेंचे तत्वज्ञान ज्या घरात जन्माला आले ती चौकट भारतात निर्माण व्हावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करताना त्यात 395 कलमे घातली. एवढे फुलेंचे महत्त्व आहे. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकात मांडतात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील या प्रेरणादायी प्रवासाने आपल्याला एक महत्त्वाचे धडे दिले आहेत. एकाच वेळी समाजसुधारक, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेते म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून समाजाच्या प्रत्येक स्तरावर परिवर्तन घडवले. त्यांचे कार्य केवळ त्या काळापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आजही त्यांचा विचार आणि कार्य समर्पणाची प्रेरणा देतात. महात्मा फुले यांनी गुलामगिरी विरुद्ध जो लढा दिला तो आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांच्या कर्तृत्वामुळेच स्त्री शिक्षणाचा जनक आणि प्रगतीच्या मार्गावर धावणारा भारत निर्माण झाला. ज्यांनी जीवनभर समाजासाठी आणि शिक्षणासाठी आपले योगदान दिले ते महात्मा फुले आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या मार्गावर चालण्याचा वचन घेत आपण देखील समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. आशा आहे की या व्हिडिओने आपल्याला प्रेरणा दिली असेल. त्यांचे विचार आणि कार्य आपल्या आयुष्यात लागू करून आपण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या योगदानाची सुरुवात करूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अनेक प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी. मित्रांनो, तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.